सोलापुर में बातचीत के दौरान राजनीतिक मुद्दों पर जोरदार बयानबाजी देखने को मिली। इस दौरान संजय सिरसाट ने ठाकरे गुट पर कांग्रेस के अपमान का आरोप लगाते हुए हमला बोला। सिरसाट ने बताया कि एकनाथ शिंदे और बच्चू कडू के बीच क्या बातचीत चल रही है, इनकी उन्हें कोई जानकारी नहीं है। उन्होंने यह भी कहा कि इस मामले में अंतिम निर्णय एकनाथ शिंदे ही उचित समय पर लेंगे। काय चाललंय, काय चर्चा झाली आहे, बच्चू कडू साहेबांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय चर्चा झाली याच्याबद्दल तर कुणाला आमच्या पक्षी नेत्यापैकी कुणाला माहिती दिली आलेली नाहीये। त्याचा निर्णय ऐन वेळेला एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील मला तो पक्षाच्या हिताचा असेल। हे बघा, मराठी शाळा विकणे किंवा मराठी बंद करणे हा कोणत्याही राजकीय नेत्याचा विषय असू शकत नाही। मराठी ही टिकली पाहिजे, मराठी ही कायम असली पाहिजे, मराठीचं वर्चस्व या मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात असली पाहिजे आणि त्या स्वाभिमानाला कोणी ठेच पोहोचवता कामा नये ही सर्वांचीच भूमिका आहे। म्हणून मराठीचा एका पक्षालाच फक्त पुळका आहे आणि आम्ही फक्त हिंदी भाषिक आहोत असं समजण्याचं काही कारण नाही। मराठीसाठी वाटेल तो लढा द्यायला आम्ही सुद्धा तयार आहोत। होतात अशा निवडणुकीमध्ये सगळ्या दऱ्या पडतात, भेगा पडतात। तुम्ही पाहिलं असं नगरपालिकेला तसं झालं, महानगरपालिकेला झालं, जिल्हा परिषदला झालं। म्हणून कार्यकर्त्याच्या आग्रहासाठी काही वेळेला कॉम्प्रोमाइज न करता ह्या लढाई लढावला। नागपूर कार्यालयाच्या सर्व सुरक्षितता हे केंद्र पाहते, राज्यही पाहते, म्हणून त्यांना धोका असण्याचं काही कारण नाही। बाबासाहेबांनी त्यावेळेला जे स्टेटमेंट घेतले, त्यांची भूमिका होती, त्या भूमिकेला याच काही राज्यकर्त्यांनी केलेला विरोध आता ते भोगतायत आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येक विषयात आपलं जे काही स्पष्ट मत मांडलं होतं त्याची आता आठवण आणि ते केलं असतं तर किती बरं झालं असतं आता हे प्रत्येक राज्यकर्त्याला सुचायला लागलं।